नमस्कार. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने यावर्षी भारतीय संविधानाच्या अमृतकाल वर्षामध्ये संविधान सन्मान दौड या ठिकाणी आम्ही करत आहोत. ती दौड 25 जानेवारी 2025 रोजी पहाटे 5:30 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ खाशाबा क्रीडा संकुल या ठिकाणी होणार आहे. गेली 2 वर्ष भारतीय संविधानाच्या संविधान जी दौड आहे ती आम्ही करत असतो. यावर्षी संविधानाचा अमृत महोत्सव वर्ष असल्यामुळं ती अत्यंत देखणी आणि चांगली दौड होणार आहे. आणि यामध्ये सगळे इंटरनॅशनल विद्यार्थी सहभागी होत असतात. किमान 10,000पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होतील असं आम्हाला महाराष्ट्रातून सगळे विद्यार्थी येतील, इंटरनॅशनल विभागातून विद्यार्थी येतील असा आम्हाला विश्वास आहे. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही फर्स्ट, सेकंड, थर्ड असं बक्षीस आहे. परत पॅराग्लायडिंग सेंटरची देखील एक दौड आहे, ती 2 किलोमीटरची आहे. आणि 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर आणि पॅराग्लायडिंग सेंटर अशी ती दौड असणार आहे. आणि यामध्ये याचं उद्घाटन अजितदादा पवार, पालकमंत्री, एज्युकेशन मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, तसेच बक्षीस वितरण समारंभाला आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेब, तसेच नामदार आदरणीय मुरली अण्णा मोहोळ, माधुरीताई मिसाळ आणि समाज कल्याण पार्टीचे प्रमुख आदरणीय डॉक्टर हर्षदीप कांबळे, तसेच अनेक अन्य मान्यवर आमदार, अनेक पदाधिकारी सहभागी होणार आहे या सगळ्या कार्यक्रमामध्ये. पुण्याचे पोलीस आयुक्त, कलेक्टर, उपजिल्हाधिकारी वगैरे दरवर्षी येतात, ह्याही वर्षी ते येणार आहे. आणि म्हणून संबंध नागरिकांना आमचं आव्हान आहे की संविधान दौडमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावा. आपण जरी स्पर्धक नसला तरी संविधानापरी आपण नेहमी दरवर्षी येता, ह्यावर्षी आपण यावं अशी नम्रतेची विनंती या निमित्ताने करतो. आणि संविधान सन्मान दौड ही भारतातली एकमेव पुणे जिल्ह्यामध्ये होणारी दौड आहे की जी आम्ही सन्मानपूर्वक करतो. याही वर्षी संविधानाच्या 75 वर्षाच्या ची ही दौड होणार आहे. त्यामध्ये सकाळी प्रास्ताविकाचं वाचन करून ह्या दौडला सुरुवात होणार आहे. पुन्हा एकदा सर्वांना आव्हान आहे की 21 तारखेपर्यंत याची नावनोंदणी होणार आहे. 21 तारखेनंतर आम्ही ते बंद करणार आहोत. आणि बाकी 3 दिवस ज्यांनी स्पर्धेमध्ये ऑनलाईन सहभाग घेतला आहे त्याला टी-शर्ट मोफत आहे. परत जे स्पर्धक असतील त्यांना सर्व स्पर्धा ही मोफत असणार आहे. त्यांना सर्व गोष्टी आम्ही मोफत देणार आहोत. मेडिकल सुविधा उपलब्ध होणार आहे. सर्टिफिकेट त्यांना मोफत असणार आहे. बाकी पाण्यापासून तर सगळ्या व्यवस्था आम्ही त्यांना मोफत देणार आहोत. त्यामुळे आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं ही अत्यंत नम्रतेची विनंती करतो. धन्यवाद.